प्रभाग क्रमांक 6 सराईपेठ जुन्नर येथील भाजपाचे कार्यसम्राट नगरसेवक श्री अनिल शिवाजी रोकडे यांच्या माध्यमातून आज दिनांक 2/4/2026 रोजी मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते। सदर आरोग्य तपासणी शिबिरात 212 रुग्णांची तपासणी झाली व त्यांना मोफत औषधे देण्यात आली आहेत। सदर शिबिरात डॉक्टर ऋतुजा अनिल रोकडे, डॉक्टर विशाल आमले, रुग्ण हक्क परिषद महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष श्री उमेशजी चव्हाण, श्री सज्जाद सय्यद, पत्रकार सय्यद वाडा जुन्नर, हिंदू लॅब तसेच ग्रामीण रुग्णालय जुन्नर यांचे बहुमोल सहकार्य लाभले व शिबिर यशस्वीरित्या पार पडले। जनता न्यूज जुन्नर। अनिल रोकडे हे सातत्याने काही ना काही कार्यक्रम करतच असतात। डॉक्टर साहेब, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याची भावना अशी आहे का समाजाशी निगडीत आहे, त्याच्यामुळे तो समाजाला बांधिलकी ठेवून काम करत असतात, त्याच्यात काही दुमत नाही। आणि खूप चांगले चांगले म्हणजे संकल्पना ते समाजासाठी रुजू करतायत। रोज काही ना काही नवीन संकल्पना आणून नवीन नवीन कामं करून आज ते समाजासाठी हिरारीने झटत आहेत। जगामध्ये लोकांकडे खूप पैसे झाले पण कोणी कोणासाठी वेळ देत नाही, तो वेळही देतो आणि पैसे देतो। चरबी वाढलेली आहे का, अतिशय चोर पावलांनी हे आजार तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करत असतात। प्रासंगिक तुमच्या तब्येतीमध्ये कुठलाही बदल तुम्हाला जाणवत नाही, परंतु चांगलं आरोग्य म्हणजे काय तर शांत झोप, वेळच्या वेळी योग्य ते भूक लागणं आणि योग्य ती विश्रांती आपल्याला मिळणं। की झोप ही सगळ्यात महत्वाची आहे। प्रत्येक व्यक्तीने सामान्यतः 6 ते 7 तास झोपलंच पाहिजे। झोप अतिशय शांत पाहिजे। रिपीटेड झोपेतून जाग येणं हे सुद्धा एक वाईट आरोग्याचं लक्षण आहे। कुठल्याही पद्धतीची आलेली चक्कर याकडे बिलकुल दुर्लक्ष करू नका। कुठल्याही पद्धतीच्या पोटाच्या विकारामध्ये आपल्याला होत असलेल्या किरकोळ तक्रारी सुद्धा तज्ञ डॉक्टरांकडून सर्टिफाईड करून घ्या। कधी कधी आपण वरून फार चांगले दिसतो, पण ज्यावेळी आपली शुगर पाहिली जाते त्यावेळी ती शुगर 300-400 असते। शुगर 300-400 झाले म्हणजे काही लगेच आपण फार सिरियस झालो असं काही नाही, पण ती वेळच्या वेळेला चेक करणं, वेळच्या वेळेला नियंत्रणात ठेवणं। आपल्याला वयाच्या 40-50 नंतर तुम्हाला हृदयरोगाची एक बारीकशी चाहूल चालू झालेली असते। अर्धांगवायू सारख्या भेडसावणाऱ्या समस्या असतात। संधिवातासारखे आजार तुम्हाला जाणवतात, त्यावेळी तुम्ही डॉक्टरांकडे जाता। परंतु किडनी सारखे आजार, ब्लड प्रेशर सारखे आजार, डायबिटीस सारखे आजार, हे आजार शरीरामध्ये ज्या वेळेला दुखणं घेऊन येतात त्यावेळेला परिस्थिती नियंत्रणाच्या बाहेर सुद्धा जाऊ शकते। त्यामुळं हे प्राथमिक अवस्थेमध्ये ओळखणं अतिशय गरजेचं आहे। बऱ्याचशा महिलांना असंख्य वेळा ब्रेस्टचा कॅन्सर, योनी मार्गावर होत असलेले कॅन्सर कुठल्याही लक्षणाविना तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करत असतात। त्यामुळं महिला वर्गाने सामान्यतः ह्या भेडसावणाऱ्या कॅन्सर सारख्या आजाराकडे वर्षातून कमीत कमी एकदा किंवा 2 वर्षातून तरी एकदा आपल्या आरोग्याची तपासणी करणं काहीही त्रास नसला तरी गरजेचं असतं। आपण सामान्यतः आपल्याला कुठलीही तक्रार आली का आपण डॉक्टरांकडे जातो, फुटकळ रक्त तपासणी आपण करतो। त्या फुटकळ रक्त तपासणीमधून काही जुजबी गोष्टी कळतात, परंतु त्याच्यातून खऱ्या अर्थी आपल्या आजाराचं निदान होत नसतं। कुठल्याही आजाराची ट्रीटमेंट कुठल्याही डॉक्टरांकडून कधीही चुकत नाही। चुकतं काय तर निदान चुकतं, आणि निदान चुकल्यामुळे त्या डॉक्टरांनी जर तुम्हाला टायफॉइडचा आजार डिक्लेअर केला तर तो टायफॉइडची ट्रीटमेंट देतो, पण पेशंटला खऱ्या अर्थी टायफॉइड आहे का मलेरिया आहे का अन्य काही सिरियस आजार आहे यासाठी योग्य ते निदान होणं गरजेचं असतं। असो, आज या ठिकाणी मला तुम्ही येऊन बोलायची संधी दिली, आपल्या बरोबर आरोग्याविषयी हितगुज करायची संधी मिळाली। अशाच पद्धतीचे उपक्रम समाजामध्ये वारंवार राबवले गेले पाहिजेत। मी रोटरी क्लबचा सदस्य आहे। रोटरी क्लबच्या माध्यमातून दरवर्षी आरोग्य व्याख्यानमाला म्हणून आम्ही आयोजित करत आहोत। त्या व्याख्यानमालेमध्ये सामान्यतः 3 तज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन आपल्या जुन्नर वासियांना व्हावं या अनुषंगाने आमचे प्रेसिडेंट मिलिंद बोरीकर यांनी हा प्रोजेक्ट डिक्लेअर केलेला आहे। या 1-2 महिन्यामध्ये तो प्रोजेक्ट होईल।
त्यामध्ये मोठाल्या आजारांविषयी तज्ज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन मिळेल. मागच्याच महिन्यामध्ये 21 फेब्रुवारीला ज्या वेळेला मला समाजभूषण पुरस्कार दिला त्यावेळी पुणे येथील प्रख्यात जागतिक तज्ज्ञाचे हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर हिरेमठ यांना मी बोलवलं होतं आणि त्यांच्या माध्यमातून जुन्नरकर नागरिकांना हृदयविकार आणि हृदयविकाराच्या आजाराच्या अनुषंगाने उद्भवणाऱ्या समस्या, त्यावर असलेले उपाय, त्यावर असलेले योग्य ते मार्गदर्शन किंवा आपल्याला अशा पद्धतीचे आजार होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायची याच्याविषयीची सखोल चर्चा जवळजवळ 40 ते 45 मिनिटं त्यांनी केली. बऱ्याच नागरिकांचे मला धन्यवाद पर फोन आले की आमचं खरं उद्दिष्ट असं आहे की आजारच होऊ नये. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. कुठलाही आजार आपल्याला होऊ नये, झोपेतच आपलं प्राणोत्क्रमण व्हावं ही अशा प्रत्येक व्यक्तीची अपेक्षा असते. परंतु इतका सहज मृत्यू कोणालाही येत नाही. मृत्यू हा सुद्धा कधीही अचानक येत नाही. तो जे गाला घालतो त्या अगोदर 1-2 किरकोळ का होईना सगळे सिम्पटम्स तो बॉडीला दाखवतो. त्यामुळे कोणीही कुठल्याही परिस्थितीमध्ये मी अत्यंत निरोगी आहे, माझी तब्येत फार चांगली आहे असा खोटा दावा करू नये. आपली तब्येत ह्या अशा माध्यमांच्या शिबिरातून वरच्यावर चेक करा, आपले आजार जाणा. आज अनिल रोकडे यांनी आपल्या कन्या डॉक्टर ऋतुजा हिला चांगलं उच्च शिक्षण दिले, वैद्यकीय शिक्षण. अतिशय अवघड प्रवास आहे, लेंगी प्रवास आहे, तिने तो पूर्ण केला. त्याबद्दल मी तिचं अभिनंदन करतो, कौतुक करतो. तिच्या भावी वाटचालीत सामाजिक बांधिलकी ठेवून वडिलांनी हा जो उपक्रम राबवला अशाच पद्धतीचे उपक्रम भविष्यामध्ये राबवावेत अशी तिला या ठिकाणी म्हणजे सूचना नाही म्हणता येणार, पण तिला एक मार्गदर्शन करतो असं मी म्हणतो. आणि आपण सर्वजण या कार्यक्रमाला आला. वास्तविक पाहता ह्या शिबिरामध्ये जुन्नरकरांची चांगली काळजी घेतली जाणार आहे. इथं मला 100-125 लोक दिसतात. मागच्या वर्षी आपण देवळामध्ये शिबिर घेतलं होतं, त्यावेळेला 200 लोक आली होती. एवढा मोठा उपक्रम केल्यानंतर जो माणूस पदर करताना एवढा उपक्रम करतो त्याचं खऱ्या अर्थी आपण सगळ्या नागरिकांनी कौतुक केलं पाहिजे. त्याबद्दल सगळ्यांनी टाळ्या वाजवा आणि त्यांचं अभिनंदन करा. त्या सर्व कुटुंबियांचं, मग वहिनी असतील, त्यांचे कन्या असेल, सगळ्यांचं मी आणि त्यांचा जावई होऊ घातलेला जावई त्या सगळ्यांचं अभिनंदन करतो, कौतुक करतो. आणि या नाही ते असू द्या, पण ते हजर येतात. त्या सगळ्यांना या शिबिराच्या शुभेच्छा देतो आणि कोणालाही काही आजार निघू नये अशी परमेश्वर चरणी विनंती करतो. धन्यवाद. नंतर अकाली हृदयविकाराचं प्रमाण फार वाढलंय. माझे गुरुवारे आहेत इथे सर, म्हणजे या गोष्टीत सर बॉस आहेत मध्ये. इश्यू असा आहे की प्रत्येकाने स्वतःचं लिपिड प्रोफाईल, ECG, शुगर आणि BP या गोष्टी मस्ट आहेत आता करणं. त्याच्यानंतर त्या अनुषंगाने काय जर आढळलं तर त्या पुढच्या तपासण्याची तुम्हाला कुठं केल्या जातील किंवा फ्री असेल तर त्या कुठं कुठं होतील त्याच्या आम्ही तुम्हाला हे देऊ, स्लिप्स देऊ. अकॉर्डिंगली तुमच्या चेकिंग केल्या जातील. त्यानंतर ज्या काही उपाययोजना असतील त्या आयुष्यमान भारत, महात्मा फुले योजना या अंतर्गत बसून तुमचे उपचारही कसे पुढच्या मोफत केले जातील याबाबतही आम्ही काळजी घेऊ. सर्व पुढे असलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी याचा लाभ घ्यावा. प्रत्येकाने स्वतःची रेनल फंक्शन टेस्ट, गरज पडल्यास PSA म्हणजे प्रोस्टेटशी रिलेटेड मेलमध्ये असतं तर ते करून घ्या. आणि CA मार्करच्या टेस्ट आहेत स्त्रियांसाठी त्या पण त्यांनी करून घ्याव्यात. बाकी सरांनी सर्व काही सांगितलेच आहे आणि पुढील कार्यक्रमात शुभेच्छा. आणि आपण सर्व इथं आम्ही येतोची स्वागत वीट कापून उद्घाटन करून जे पेशंट सगळे आलेले आहेत त्यांना सर्वांना औषधोपचार जे रोग असेल त्यानुसार दिले जाईल. मी सर्वांचं आल्यांचं विनंतीला मान देऊन आपण आलाय तुमचं सर्वांचं स्वागत, आभार मान. जय हिंद, जय महाराष्ट्र.